काय वाटतंय तुमच्या भागामध्ये कोण निवडून येईल, कोणाचा प्रभाव दिसतो? आमच्या भागात सध्या मनोज भाऊ. काय रस्ते झाल्या, काय? मंदिरांचे सुशोभीकरण झाले, बरेच काम आता चालू आहेत, बरेच काम झालेले आहेत, ब्लॉक वगैरे घालण्यात. देवस्थानामध्ये सगळ्यात जास्त विकास त्यांनी केलेला आहे. साहेबांनी चांगला विकास केला आमच्या गावात. आहे दवाखान्यात आहे, औषधोपचार मोफत आहेत, ज्येष्ठ नागरिकांकरता चांगली सोय आहे. आता काय म्हणजे आरोग्य बोरड्यात आहे, ते इथं यावं असं आमची इच्छा आहे. भाऊंनी भरपूर काही केलं या गावासाठी. काकी 100% निवडून येणार यात काही विषय नाही. प्रभाव हे फक्त आणि फक्त मनोज भाऊ यांचाच प्रभाव आहे आणि 100% ही सीट निवडून येणार. काय सांगालो, काय गावचा विकास झालाय का तुमचा? गावचा विकास हा 100% झालेला आहे. कामं भरपूर, रस्त्याची कामं झालेली आहेत, बेलजाई मंदिरचं काम झालेलं आहे, आता पाण्याचं काम चालू आहे. 100% काकींची सीट निवडून येणार, त्यात काही शंका नाही. मनोज भाऊ उभारल्यात, आता काकीच निवडून येणार. 100% निवडून येणार ही आम्हाला त्यांची गॅरंटी आहे. कोण निवडून येईल असं वाटतं, विश्वास आहे? भाऊ आम्हाला वाटते मनोज भाऊन आमच्या गावात बरेचसेच कामाचा विकास केलेला आहे. साहेबांच्या आणि भाऊंच्या माध्यमातून गावचा विकास झालेला आहे. 3 गट नाही 10 गटाला तरी मनोज भाऊच येणार. माझं स्वतः त्यांनी अपंगचं काम केलेलं आहे. जिल्हा परिषद मतदारसंघाच्या अनुषंगानं आपण आज बोरवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील उंदरवाडी या गावामध्ये आलो आहोत. उंदरवाडी गाव हे कागल तालुक्याचं शेवटचं टोक मानलं जातं. राधानगरी आणि बुदरगड तालुक्याच्या कागल, राधानगरी, बुदरगड या 3 तालुके सीमेवर असणारं हे उंदरवाडी गाव आहे आणि हे जिल्हा परिषद बोरवडे जिल्हा परिषद मतदारसंघाच्या अख्यारिकेमध्ये येतं. इथल्या लोकांना विचारत की इथं प्रभाव कोणाचा आहे, कोण या ठिकाणी या जिल्हा परिषद मध्ये निवडून येईल. नमस्कार काका, काय नाव तुमचं? माझं नाव पैलवान विष्णू भैरू पाटील, काय उंदरवाडी. वाटते हो पैलवान, काय गावात विकास झालाय गाव? पैलवान आता म्हणून मला सांगाय मला लाज वाटते. हा. ह्या गावात साधी तालीम बांधण्यासाठी ठो ठो बोंबालतो आम्ही 10 वर्ष झाली. बर बर. एकाच बी नाही. काय झालंय आता हे बघा की हे बघा. ह्याच्याकडे आज पैलवान म्हटला तर तो पैलवान हा तब्येत, आता ही आमचीच पत्नी माझं हे बघा फोकला तोडून जाईल. तब्येत पाहिजे का नको सांगा, हा. पाहिजे का नको सांगा, तुम्ही सांगा आता. 100%. हा? माझा पुत नाही, तू लांबलं कोणाच बी बोलत नाही, स्वतःच्या घरचं बोलतोय. पहिले तालमीचा विषय झाले आली नाही. सगळीच आता माझीच माणसं आहेत, दुसरी कोण नाहीत, ही सगळी माझीच आहेत. पुढारी वर्ग आहेत, सगळीच माझी परंपरा चालत आलेली आहे. खरं त्याचं विकासाचं जे हाय झटक्यात पटका ते करत नाहीत, उशिरा करायचं. आता हेच बघा की उदाहरण, असं रस्ते म्हणा, ही पाण्याचं म्हणा, ज्या त्यावेळेला पाणी म्हणजे जीवन आहे. पाण्याचं किती मात्र होते, ज्याला पाण्याची किंमत आहे ज्याला मिळत नाही, ज्या आता डोंगराव कुणा आहेत, धनगरवाड्या वगैरे लोक आहेत, त्याची पाणी मिळत नाही, त्याची किंमत कळते. हे मात्र मला मात्र झालेलं अजिबात आवडत नाही. हा दुसरा काही विध नाही. ज्या त्यावेळेला तुम्ही काय करा ते मिळवा, काय करा, खरं काम चोख करा, स्वच्छता ठेवा. आता हे बघा की एवढा मोठा हॉल बांधलाय, काय ही परिस्थिती बघा. आणि काय बघायचं, बोलायचं काय, आम्ही दुसरं काय बोलणार, आम्ही दुसरं काही नाही बोललं. गावात संस्कार चांगला पाहिजे, युवा पिढी चांगली झाली पाहिजे, दुसरं काही आपलं मत नाही. गावातली कामं चांगली झाली पाहिजे. मला कुणाबद्दल पक्षपातपणाचं बोलायचं नाही. पहावे आपणच आपण स्वतःसाठी बोलावं, ज्येष्ठांनी स्वतः कसं व्हायला पाहिजे ते बघावं, हे दुसरं काही नाही. काय वाटतंय तुमच्या भागामध्ये कोण निवडून येईल, कोणाचा प्रभाव दिसतो तुम्हाला? आमच्या भागात सध्या मनोज भाऊ. काकी काय कामं झालं त्या? कामाशिवाय आम्ही बोलणार आहे का? बर. कामं झाल्या म्हणून आम्ही सांगतो की मनोज भाऊ शिवाय आम्हाला पर्यायच नाही. दुसरं गावामध्ये कामं केली, कामं केलेले आहेत. काय काय कामं झाले? रस्ते, आपले घरकुलची कामं भरपूर प्रमाणात केलेले आहेत. रस्त्यांचे प्रमाण कामं केलेले आहेत. बाकीचे आमच्या जे देवस्थान आहे, देवस्थानामध्ये सगळ्यात जास्त विकास त्यांनी केलेला आहे. आता जर तुम्ही गेलात तिथे देवस्थानापाशी तर तुम्हाला ते कामच बघायला मिळेल त्यांचं. बरं, आता ते 3 गड एकत्र आले, ते एका साईडला मंडली गटातून देखील उमेदवारी आहे. काय एवढा परिणाम होईल असं वाटतंय? नाही, काही परिणाम होणार नाही. सध्या आपण उंदरवाडीमध्ये आहे. या ठिकाणी काही नागरिक आपण त्याला विचारूयात. काय नाव तुमचं? माझं नेताजी पांडुरंग पाटील. बरं, जिल्हा परिषदची निवडणूक लागलेली आहे. काय वाटते भागामध्ये कोणाचं वारायचं? तसं काय अजून काय सांगता येत नाही, ते नेते कुणीकडे जातील त्यावर ठरतंय ते. बर, काय हो तुमच्या या उंदरवाडीचा विकास झालाय का जिल्हा परिषदेचा? झालं की काय काय झालंय? काय रस्ते झाल्या, मंदिरांचे सुशोभीकरण झाले, डांबरीकरण, बरेच काम आता चालू आहेत, बरेच काम झालेले आहेत, ब्लॉक वगैरे घालण्यात. मंदिरांच्या दारात हे ब्लॉक वगैरे घातले, तिकडे घातले. वर बेलजाई मंदिर तिथं पण झाले, सुशोभीकरण झाले, भरपूर झाले, अजून पण काम चालू आहे. काय सांगाल, कुणाचं वारं वाटतं तुम्हाला? वारा सध्या आता हे कमिटी आहे त्यांचं वारा जास्त वाटते. 3 गडे का साईड, 1 गडे का? तिघांची ताकद आहे वाटत. मग मामा, काय एकंदरीत ज्येष्ठ नागरिकांसाठी काय तुमच्या गावांमध्ये काय असं योजना काय राबवण्यात आलेल्या आहेत? हा, ज्येष्ठ नागरिक आहेत, संघटना काढली तयार आहे. त्याच्यामुळे ते ज्येष्ठांना काही पेन्शन वगैरे हे चालू
हाय चालू आहे ते सगळे. मग काय सांगाल की दवाखान्याचं वगैरे आहे का तुमच्या हा हे दवाखान्यात आहे औषधोपचार मोफत आहेत ज्येष्ठ नागरिकांकरता चांगली सोय आहे. आणि काय सांगाल गावामध्ये काय कुठल्या पद्धतीचा विकास झाला पाहिजे? आता काय म्हणजे आरोग्य बोरुड्यात आहे ते इथं यावं असं आमची इच्छा आहे. उंदरवाडीत यावं आरोग्य हे दवाखाना लांब झाला लागला. लांब जायला लागतंय आणि जे समजा इथं एखादा रोगी जर हे असला तर अचानक रात्रीचं जाता येत नाही बरं. आणि इथं सोय असल्या तर चांगली होईल असं वाटतं. असं वाटतंय. काय वाटतंय तुमच्या गावामध्ये कुठल्या पद्धतीच्या सोयी सुविधा झाल्या पाहिजेत? हा अजून तुम्ही म्हणता तसं दवाखान्याची सोय व्हायला पाहिजे या ठिकाणी. ते रचना करून ठेवली आहे म्हणजे आता जिल्हा परिषदच्या आहे ना जागा उपलब्ध करून ठेवलेल्या आहे. मग इथं बोरोडमध्ये आहे पण ते गावची आता लोकसंख्या वाढते त्या मानानं दवाखान्याची व्यवस्था आमच्या गावामध्ये व्हायला पाहिजे अशी एक सर्व ज्येष्ठ नागरिकांची अपेक्षा आहे. बरं, शेवटचं टोकाचं गाव आहे म्हणजे उंदरवाडी तुमचं. काय विकास वगैरे पोहोचलाय का? विकास आता कसा आहे वरच्या माध्यमातून विकास झाला असं वाटतंय पण त्या मानानं तसे काय आपले जे काय खालच्या लेवलनं सुविधा व्हायला पाहिजे ते व्हायला नाहीत अजून. या ठिकाणी काही तरुण आहेत त्यांना विचारायचं आपण. दादा काय नामचं? रणजित पाटील. काय वाटतंय हो तुमच्या भागामध्ये कुणाचं वार आहे? आता सध्या वार काय आहे इकडं साहेबांनी चांगला विकास केला आमच्या गावात मुसीब साहेबांनी. आणि दुसरं म्हणजे आमच्या गावाला काही अडचण आली तर पहिला सोर्स आहे आम्हाला बोरुडे तिथं मनोज भाऊ फराकटे यांच्याकडे गेलं की कोणताही प्रश्न असो तिथनं डायरेक्ट साहेबांच्या थ्रू ही आमच्या गावची विकास कामं होतात सगळे. बर, काय आणखीन काय झालं पाहिजे तरुण म्हणून काय वाटतं? शेवटचं तुमचं टोकाचं गाव आहे. तरुण म्हणून काय जास्तीत जास्त मुलांचं म्हणजे कसं झालंय रोजगाराची एक प्रश्न मोठा आहे रोजगाराचं. आणि बाकी काय एवढं काय नाही जास्त. भाऊनी भरपूर काही केलं या गावासाठी त्या माध्यमातून काकींना 100% या गावातून फुल सपोर्ट आहे. काकी 100% निवडून येणार यात काय विषय नाही. काय सांगाल तुमच्या भागामध्ये प्रभाव कोणाचा? प्रभाव हे फक्त आणि फक्त मनोज भाऊ यांचाच प्रभाव आहे आणि 100% ही सीट निवडून येणार एवढंच बोलतो. काय कामं काय केलेत ते म्हणून? कामं केलेत, कामं भरपूर. रस्त्याची कामं झालेले आहेत, बेलजाई मंदिरचं काम झालेलं आहे, आता पाण्याचं काम चालू आहे. सध्या बघायला गेलं तर बोरोडे गावातून 2 उमेदवार आहेत. काय वाटतं तुमच्या इथून कोण या ठिकाणी निवडून? काकी वाटतं काकी. असं का वाटतं? कारण की मनोज भाऊने जिल्हा परिषदेतून भरपूर विकास कामं त्यांच्या निधीतून केलेले आहेत जिल्हा परिषद मार्फत. बर, त्यामुळं 100% त्यांच्या कामातून काकींच विजयी होईल. 3 तालुक्यांच्या जवळपास सेंटर असणारं गाव तुमचं हे उंदरवाडी आहे. काय विकास पोहोचलाय काय कागल तालुक्यात? 100% पोहोचलाय. काय सांगाल हो, काय गावचा विकास झालाय का तुमचा? गावचा विकास हा 100% झालेला आहे. तोही साहेबांच्या आणि भाऊंच्या माध्यमातून गावचा विकास झालेला आहे. 40 वर्षा पाठीमागचं गाव आणि आता या 5 वर्षामधलं गाव यात बहुत फरक चांगला आहे. काय वाटतं कोण या ठिकाणी निवडून येईल? 100% काकींची सीट निवडून येणार त्यात काही शंका नाही. मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून भाऊंनी जास्तीत जास्त कसा निधी उंदरवाडीत खिचून आणता येईल एवढं काम चांगलं केलेलं आहे. या ठिकाणी आजोबा आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. नाव काय तुमचं? शिवाजी गुरु. काय वाटतं तुमच्या भागामध्ये कोण निवडून येईल असं वाटतं? विश्वास आहे भाऊ येणार का हो? भाऊ निवडून येतील हा विश्वास आहे? सर्वसामान्यांचा जाणकार व्यक्ती असल्यामुळे त्याचे म्हणजे काम चांगलं आहे. सर्वसामान्य जनता प्रत्येक गावात जाऊन भेटी देणे रस्त्याची कामे किंवा पाणी वगैरे असं जर ती व्यवस्था आहे ती चांगली त्यांचे लक्ष आहे. सर्वसामान्यांच्याकडे चांगलं लक्ष आहे. काय कामं काय केलं गावात? भाऊ भरपूर केलीत काम. देवालय तिकडले रस्ता चांगला केलेला आहे. गटर बांधकाम चालू आहे. गावातले बरेच काम चालू आहे. आता ते विठ्ठल मंदिराचं काम चालू आहे त्याच्यासाठी जरा प्रयत्न चालू आहेत. ते त्यांनी चालू मार्गी लावण्याचा प्रयत्न करत चालू आहे. उंदरवाडी गावामध्ये सध्या आपण लोकांची प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. काका काय नाव तुमचं? तानाजी गणपती गुरु. आता आम्ही जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या अनुषंगाने लोकांची मतं जाणून घ्यालोय. तुम्हाला काय वाटतं तुमच्या भागामध्ये कोण निवडून येईल? आमच्या भागामध्ये खरा विकास जर केलाय म्हटलं तर म्हणून फराकटे आणि स्वर्गीय गणपतराव फराकटे तात्या त्यांनी केलाय. हा त्यांनी केलाय. कारण का म्हटलं तर आमच्या गावाला बेलजाई मंदिर गावचं आदस्थान हे मूळ पाया जर हे केलं असेल तर गणपतराव फराकटे यांनी केलेलं आहे. आणि त्यामुळेच गावाचं तसे इतर काही कामं जे आहेत रस्ते म्हणा किंवा गटर्स म्हणा किंवा त्यांनी नंदनवन केलेलं आहे. यापूर्वी कधीही असं झालेलं नव्हतं असं त्यांनी हे केलेलं आहे. मला सांगा की शेवटचं टोकाचं गाव आहे उंदरवाडी
या गावामध्ये आता ही तुम्ही म्हणला की विकास कामं झालेली आहेत, आणखीन काय झालं पाहिजे असं वाटतंय? आणखी काय उरले सुरले काय किरकोळ असतील तरच आता काम हे झाले. जवळजवळ बरेच कामं त्यांनी केलेले आहेत त्यांच्या माध्यमातून, मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून. आणि मुश्रीफ साहेबांनी या गावाला अतिशय भरभरून मंदिराचं क वर्ग मधनं ब वर्ग केलं आणि आता त्याला निधी कायमच चालू झालेला आहे. हे एक या गावचं त्यांनी फार मोठं हे केलंय, कारण या गावात अगदी लहान तरुण मंडळ राहतात. आमच्या गावात काही शक्य झालं नसतं, किती वर्गणी जरी काढली असतील तरी बेलजाई मंदिरासाठी त्यांनी ते मोठं काम केलेलं आहे. या ठिकाणी आजी आहेत, आपण आजींची चर्चा करूयात. आजी काय ना तुमचं? राधाबाई नामदेव जेवाळे. काय वाटते हो, आता निवडणूक आहेत, कोण निवडून येईल? मनोज भाऊ उभारल्यात, आता काकीच निवडून येणार. तिने सहकार्य बरंच केले गावाला, तेव्हा काकीच निवडून येणार. काय दवाखाना बिवाखाना आहेत काय गावात? दवाखाना कुठलं, काकीच काय आता मनोज भाऊच हे करतात काम करायला लागल्यात गरीब लोकांची, तेव्हा काकीच निवडून येणार. मामा काय आहेत? मामा काय शेताकडे जाऊन आला काय? हो शेताकडनं जाऊन आलाय. काय आता निवडणुका लागल्या आहेत, काय निवडणूक वाटतंय? आम्हाला वाटतंय मनोज भाऊन आमच्या गावात बरेचसेच कामाचा विकास केलेला आहे. परत आमचे बेलजाई मंदिर तिकडे त्यांनी जवळजवळ 101% जर म्हटलं तरी चालेल असा आपल्या गावाला निधी तात्यानी आणि मनोज भाऊनी आम्हाला ह्या उंदरवाडी गावाला सहकार्य केलेलं आहे. परत गावातील रस्त्याचे कामं असतील ती कामं, पुरा गटाराचे, परत नवीन गावात आमच्या जल शुद्धीकरण नवीन पाणी येते ते हे टाकी मंजूर करून फिल्टर पाण्याची सोय गावात आमच्या चालू केलेली आहे उंदरवाडी इथे. आणि परत तुम्हाला सांगतो बरेचसेच असे आमच्या गावात कामं. परत आमच्या बेलजाई मंदिर मध्ये एक संस्कृती हॉल नादुरुस्त होता, तो दुरुस्त करून परत आणि डबल आम्हाला एक वर इमारतीचं कामकाज चालू केलेलं आहे. परत बेलजाई मंदिराच्या सभोवती कटरा बांधून गटारीन असे व्यवस्थित केलेलं आहे. म्हणजे चांगलाच त्यांच्या कामाचा विकासाचा आराखडा आपल्या गावात चालू आहे. मग ते निवडून येतं असं वाटतं? 100% निवडून येणार ही आम्हाला त्यांची गॅरंटी आहे. मग काय सांगालो, काय कोण येणार निवडून? मनोज भाऊच येणार असं काय, म्हणजे आमच्या गावात उंदरवाडी गावामध्ये बरेच त्यांनी कामं केले आणि सहकार्य केलेलं आहे. काय विकास कामं केले तसं? गटराची कामं, रस्त्याची कामं, बेलजाई संस्थे देवळाला गटर रस्ता मंजूर केला, ग्रामपंचायतीचे पाणी टाकीचे जल शुद्धीकरण केलं. बरं, आता 3 गड एका साईडला, 1 गड एका साईडला आहे, काय वाटतंय? 3 गट नाही 10 गडाला तरी मनोज भाऊच येणार. ह्या ठिकाणी दादा आहे. दादा काय नाव तुमचं? माझं दत्तात्रय मारुती पाटील, अपंग आहे मी. बरं, काय वाटतंय कोण तुमच्या भागात कोण निवडून येईल? आमच्या भागात का आमचे फराकटे मनोज फराकटे. का हो असं का वाटतंय? का असं म्हणजे आमची त्यांनी कामे आमची कामं त्यांनी केलेली आहेत. काय काम? काय काम? माझं स्वतः त्यांनी अपंगचं काम केलेलं आहे. आणि काय मग गावात आणखीन काय कामं त्यांनी केली असं वाटतं? गावात का आपले गटरीमध्ये सुधारणा केली, डांबरी रस्ते केले, बेलजाई देवस्थानचे शुभशीन करलंय. मग कधी याचा असं गावात आले वगैरे तर भेटतात वगैरे, बोलतात वगैरे? भेटते की काल परवा आलते, त्यावेळी मला इथे नमस्कार केले. मी कट्टी बसलो तर त्यावेळी मला नमस्कार करला त्यांनी. ते ना आजोबा आहे. आजोबा काय ना तुमचं? हाताबा कृष्णा गौड. काय वाटते, जिल्हा परिषदेची निवडणूक लागलेली आहे, बरोबर. कोण निवडून येईल? आता एकमेक बल्हाडे नेते आहेत, काय होतं काय आज कुठला एकदम हातकन निर्णय देता येईल, कसा देता येणार? नाही, तुमच्या भागात कोणाचं वार आहे, कोणाचा प्रभाव, कोणी कामं केले? मुश्रीफ साहेबांचं गट आहे. मुश्रीफ कामं केलं. मुश्रीफ साहेब देतील तो उमेदवारीकडून निवडून येईल असं वाटतंय का? आमचा मनोज भाऊ. बरं, वाटतंय. काकी आहेत आपल्यासोबत, त्यांना विचारतात. काकी काय ना तुमचं? माझा अर्चना पाटील. काय वाटते तुमच्या गावामध्ये कोण निवडून येईल, कोणाचा प्रभाव आहे? मनोज भाऊ फराकटे त्यांचा प्रभाव आहे. हाय. मग त्यांनी कामं केल्यात का हो तुमच्या गावामध्ये? केल्यात, भरपूर केल्यात. रस्ते केलेत, गटर केले, सगळ्या गावाचा विकास केला. चांगली कामं केल्यात त्यांनी. आता त्यांच्या आई ह्या ठिकाणी निवडणुकीला उभारलेल्या आहेत. 100% काकीच निवडून येणार. होय, माझी खात्री आहे. बर, मला सांगा की महिलांसाठी काय व्हायला पाहिजे तुमच्या गावामध्ये असं वाटतं तुम्हाला? बचत गट असे चांगली ह्याची कामं बायकांच्या ह्याची व्हावीत असं काम वाटतं. होय.